शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की प्रत्येक दिवशी आपण अंदाज देतोय, हवामानामध्ये मोठे बदल होत आहेत. आपल्याला या भागामध्ये कुठेही बाष्प गेल्या 2-3 दिवसामध्ये दिसलेलं नव्हतं आणि या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण वाढतंय. बंगालच्या उपसागरामध्ये देखील बाष्पाचे प्रमाण वाढतंय आणि महाराष्ट्रामध्ये 17 तारखेपासून स्थानिक पावसाच्या घटना घडतील असा आपला अंदाज होता आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये स्थानिक पाऊस पडतोय. काल जळगाव जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये ठिकठिकाणी पाऊस पडलेला आहे, परंतु त्याचं प्रमाण अतिशय त्रोटक आहे. CFS मॉडेलनुसार आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला अरबी समुद्रामध्ये एक सिस्टम विकसित होईल आणि ज्याचा केवळ दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्राला फायदा होईल असं CFS मॉडेलचा अंदाजे 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत. मॉडेलचे अंदाज झटपट बदलत आहेत. पुढे मात्र 25 तारखेपासून 2 जुलैपर्यंत हा आठवडा जूनसाठी निर्णायक असणार आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस, तर महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र, तेलंगणा, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या जिल्ह्यांमधील परिस्थिती बदलणार आहे. परंतु संपूर्ण देशाचा विचार करता देशात अनेक राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती जाहीर होईल असं दिसतंय. त्याच्या पुढच्या आठवड्यातही कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्र तसा समाधानकारक आहे 9 जुलैपर्यंत. त्यामध्ये मध्य प्रदेशचा थोडा पूर्व भाग आणि तेलंगणा, ओरिसा, आंध्र प्रदेशचा काही भाग आहे. मात्र देशाची परिस्थिती अजूनही गंभीर वळणावर आहे. बरं, या मॉडेलनुसार पाऊस पडेलच का याची कुठली खात्री नाही. आपण प्रत्येक दिवशी नैऋत्य मान्सूनचा पुढचा प्रवास बघतो, मात्र अतिशय कठीण परिस्थितीला आपण येऊन पोहोचलो आहोत. जवळपास 11 दिवसापेक्षा जास्त काळ आपल्याला पश्चिम किनारपट्टीची शाखा ही मान्सूनची थांबलेली आहे. 7-8 दिवस जवळपास पूर्व शाखा थांबलेली आहे. पुढचा प्रवास कधी होणार तर साधारण याला पुढील, म्हणजे आता आज 19 तारीख आहे, 22, 23, 24, 25 तारखेला याचा प्रवास सुरू होईल आणि मग अगदी शेवटचे 5 दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहे, निर्णायक असणार आहे. जेवढ्या वर्ष आम्ही हवामानाचा अंदाज सांगितला तेवढ्या वर्षामध्ये पहिलं असं वर्ष आहे की जे जूनमध्ये आपल्याला उष्णतेची लाट दाखवतं आणि हे पूर्णपणे दुष्काळी संकेत आहेत. प्रचंड मोठी घट महाराष्ट्रामध्ये 80% जास्त पावसाची घट नोंदली जाते आहे. आज देखील उष्णतेची लाट महाराष्ट्रामध्ये आहे. अवकाळी पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. संपूर्ण देशात उत्तर भारतामध्ये सध्या असलेल्या WD मुळे पावसाळी परिस्थिती अनेक राज्यांमध्ये आहे, पूर्व भारतामध्ये आहे, दक्षिण भारतामध्ये आहे. परंतु गुजरात राज्यांमध्ये अजून 90% घट आहे. उष्णतेची लाट 20 तारखेला देखील कायम आहे आणि पावसाचं प्रमाण मात्र कमी होत आहे. एकीकडे काही मॉडेल जरी पावसाचा अंदाज देत असले तरी 21 तारखेपासून भारतीय हवामान खात्याने मात्र पावसाचा अंदाज कमी होण्याची शक्यता दिली आहे. 22 तारखेचा अंदाज पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने बदलला आहे. काल आपल्याला पूर्णपणे निर्भर अशा प्रकारचा अंदाज देण्यात आला होता, मात्र आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ पावसाचा अंदाज द्यायला सुरुवात झाली आहे. 23 तारखेला बाकी मॉडेल जरी संपूर्ण भारतात अतिशय उत्तम पावसाळी वातावरण दाखवत असले तरी देखील भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पाऊस कमी होण्याचे संकेत दिले आहेत. केवळ कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तोच अंदाज 24 तारखेलाही कायम आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचा प्रकोप अधिक येण्याचं मुख्य कारण आहे पावसाची मोठी घट महाराष्ट्रात नोंदली गेली आहे. आपल्याला पहिल्यांदा गुजरातच्या पूर्व भागामध्ये काल पावसाची नोंद झालेली दिसते, अन्यथा गुजरातमध्ये पावसाची नोंद नव्हती. संपूर्ण भारतामध्ये जरी पाऊस होत असला, म्हणजे ह्या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस जरी दिसत असला तरी पावसाचं प्रमाण अजून अतिशय कमी आहे.
मध्य प्रदेशमध्ये पाऊस झालाय, परंतु महाराष्ट्रात पडलेला पाऊस हा अतिशय तुरळक आहे. या सिजनल मॅपचं जर निरीक्षण केलं आणि सरासरी जर काढली तर आपली 80% अधिक पावसाची घट महाराष्ट्रामध्ये 18 जूनपर्यंत आहे आणि विशेष म्हणजे कोकण किनारपट्टीला ती 95% पुढे आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मित्रांनो, देशात आपण 18 तारखेपर्यंत 40% पावसाच्या घटमध्ये पोहोचलो आहोत आणि केवळ दुष्काळच नाही तर महादुष्काळाकडे भारत झुकतो की काय, अशी परिस्थिती इथे स्पष्ट होऊ लागली आहे. त्यातही महाराष्ट्राचा विचार केला तर 80% अधिक घट आहे आणि ही भरून निघणं उरलेल्या कालावधीमध्ये जूनच्या फार कठीण आहे. उरलेल्या जूनच्या कालावधीमध्ये नेमकी काय घडतं हे केवळ आपण बघणार आहोत. भारतीय हवामान खात्याचे किंवा खास करून कुलाबा वेधशाळेचे जे अलर्ट असतात ते या मॉडेलवर आधारित असतात आणि हे GFS मॉडेल आहे. महाराष्ट्रामध्ये आज देखील विशेष पाऊस या मॉडेलने दाखवलेला नाही. उद्या देखील 20 तारखेला विशेष वातावरण दाखवलेलं नाही. 21 तारखेलाही विशेष वातावरण दाखवलेलं नाही, परंतु दक्षिण भारतातील काही राज्यातून वातावरण बदलतंय. तसं 22 तारखेला विशेष वातावरण दाखवलेलं नाही. थोडा पावसाचा प्रभाव 23 तारखेपासून महाराष्ट्रात बदलेल असा या मॉडेलचा अंदाज आहे. थोडाफार पाऊस 24 तारखेला कोकण किनारपट्टीला वाढेल आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात वाढेल असा अंदाज देण्यात आला आहे. कोकणात पाऊस वाढेल, परंतु उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे संकेत या मॉडेलने दिलेले नाहीत. केवळ कोकणात पावसाची शक्यता 27-28 तारखेपर्यंत देण्यात आली आहे. या मॉडेलने तुरळक मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे, परंतु जवळपास 28 जूनपर्यंत या मॉडेलने पाऊस दाखवलेला नाही आणि जर जून कोरडा जाणार असेल तर ही सोपी गोष्ट नाही. आपण GFS आणि ECMWF हे दोन मॉडेल मुख्यत्वे करून समोर ठेवतो. आता या ठिकाणी काही कॉमेंट्स मला पर्सनलवर येत आहेत की तुम्ही एकाच मॉडेलचा अंदाज सांगा, परंतु प्रत्येक मॉडेलचा अंदाज वेगळा असतो. प्रत्येक मॉडेलचे अभ्यासक वेगळे असतात, प्रत्येक मॉडेलच्या एजन्सी वेगळ्या असतात, प्रत्येक मॉडेल हे वेगळ्या देशाचं असतं आणि त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी एका मॉडेलवरून अंदाज सांगू शकत नाही आणि म्हणून आपण मल्टी मॉडेल पद्धतीने अंदाज देतो. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही अंदाज अभ्यास करा आणि सारांश स्वरूपात सांगा. तेही सोपं नसतं, कारण प्रत्यक्षात मॉडेलमध्ये काय दाखवलं आहे हे दाखवणं सुद्धा आम्हाला आवश्यक असतं. काल जळगाव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये थोडाफार पाऊस झालेला आहे, परंतु अपेक्षित पाऊस थोडाफार विदर्भातही पाऊस झालेला आहे. आज मात्र आपण बघतो की थोडा या भागामध्ये म्हणजे नाशिकच्या काही भागामध्ये, धुळ्याच्या काही भागामध्ये, थोडाफार नंदुरबार आणि जळगावच्या जिल्ह्यामध्ये आजही पावसाची शक्यता आहे. बाकी विशेष वातावरण नाही. 20 तारखेला देखील या मॉडेलने थोडं कोकणात ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज दिला आहे. 21 तारखेला मात्र वातावरणात मोठा बदल अपेक्षित आहे ECMWF मॉडेलनुसार आणि कोकण किनारपट्टीला पावसाची सुरुवात होईल आणि लगतचे जिल्हे जे आहेत म्हणजे कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक यांच्या पश्चिमी भागात देखील पावसाची शक्यता वाढणार आहे आणि थोड्या ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रात पावसाच्या वाढू शकतात. 22 तारीख ECMWF मॉडेलने चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे, परंतु प्रत्यक्षात ही तारीख येईल, कारण आता ही तारीख फार दूर नाही आहे. आज 19 तारीख आहे, 22 तारीख जवळ आहे. त्यामुळे हे परिवर्तन आहे आणि मी गेल्या 7 वर्षापासून ECMWF मॉडेलवर आधारित अंदाज देतो. माझा अनुभव आहे की ECMWF मॉडेल हे महाराष्ट्रामध्ये जास्त अचूक अंदाज देतं, परंतु एल निनोचं वर्ष आहे. 50 ते 60% अंदाज या मॉडेलचे देखील जुळतील अशा प्रकारचा माझा अनुभव मी यापूर्वी सांगितलेला आहे. परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला 22 तारखेपासून या मॉडेलने दाखवलेला आहे. 23 तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस, तर मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टीला 23ला होईल असा या मॉडेलचा अंदाज आहे.
आणि हा आपला यावर्षीचा महत्त्वाचा अनुभव असणार आहे. 24 तारखेला देखील मराठवाडा आणि कोकण, विदर्भ असं पावसाळी वातावरण आहे. 25 तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे हा पाऊस उत्तर महाराष्ट्रापर्यंत सक्रिय असण्याची शक्यता आहे. 26 तारखेला देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण दिसतंय, परंतु काल ज्या कमी दाबामुळे आपल्याला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस दाखवला जातोय, ती 27 तारीख होती. त्याचं आपण बघूयात. आजही ते कमी दाबाचं वातावरण दाखवलं जातंय, परंतु कालच्या तुलनेत आज त्याचा प्रभाव कमी आहे. आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की अंदाज मॉडेलचे प्रचंड प्रमाणात बदलत आहेत. एल निनोचं वर्ष आहे आणि हे आपल्याला तापदायक ठरण्याची शक्यता आपण या ठिकाणी बघतो. 27-28 तारखेला देखील जो काल अंदाज होता तो आज नाही. त्यामुळे मॉडेलचे मोठे अंदाज बदलत आहेत आणि शेवटी काय घडेल हे प्रत्यक्षात आपण अनुभवणार आहोत. 29ला आपण बघतो पावसाचं प्रमाण तसं कमी होते महाराष्ट्रामध्ये. हा कमी दाब महाराष्ट्रात तेवढा टिकणार नाही अशी पद्धतीची परिस्थिती आहे. आणि पुन्हा एकदा 30 तारखेपासून पावसात घट दिसते आहे. केवळ कोकणात पाऊस आहे. आपण GFS मॉडेलचा जर अंदाज 4 जुलैपर्यंत बघितला तर या ठिकाणी कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात पावसाची जोरदार शक्यता एकत्रित अंदाजात व्यक्त केली आहे. आपण या ठिकाणी ECMW मॉडेलचा अंदाज बघितला तर कोकणात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातही तसा, दक्षिणेला मुसळधार तर उत्तरेला मध्यम पावसाचा अंदाज याही मॉडेलने दिलेला आहे. GEM नावाचं हे मॉडेल आहे. वेदर आणि रडार साठी हे वापरलं जातं. तर आपण या ठिकाणी बघतो की यानेही पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखवलेला आहे. आयकॉन मॉडेलने 26 तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये कोकणात पाऊस दाखवला, इतरत्र किरकोळ पावसाची परिस्थिती दाखवलेली आहे. आपण कुठल्याही मॉडेलचा अंदाज घेतला, कितीही मॉडेलचा अंदाज घेतला, पाऊस दाखवतोय, परंतु प्रत्यक्षात किती पाऊस पडणार ही मात्र यावर्षी एल निनोच्या कालावधीमध्ये मोठी शंका आहे. आता करंट सिच्युएशनमध्ये आपण जर बघितलं तर विदर्भाच्या पूर्व टोकाला थोडं सकाळी देखील पावसाळी वातावरण आहे. हा भंडारा गोंदियाचा भाग आहे. नंदुरबारच्या उत्तरेला थोडं वातावरण आहे. तसं वातावरण हे बंगालच्या उपसागराकडून महाराष्ट्राकडे सरकताना दाखवलं जातंय. त्यामुळे स्थानिक पावसाचं वातावरण वाढण्यासाठी ही अनुकूल स्थिती आहे. आपण कालचा व्हिडिओ बघितला आणि आजचा व्हिडिओ बघितला तर मॉडेलमध्ये मोठा बदल झालेला आहे. आपण काल असं दाखवलं होतं की सोलापूरपासून तर जवळपास जळगावपर्यंत अशा या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊन पाऊस देईल. आज ते नाही आहे. याचा अर्थ मॉडेलमध्ये प्रचंड बदल होत आहेत. त्यामुळे हवामान अंदाजकांचे अंदाज बदलू शकतात. परिस्थिती बदलते हवामानाची आणि त्यानुसार मॉडेलमधले अंदाज बदलत असतात. यावर्षीचा अंदाज कसोटीचा आहे हे मी यापूर्वी सांगितलं आहे. केवळ आपल्याला आता अंदाज ठाम आहे तो कोकणातला. कोकणामध्ये पाऊस होईल. दक्षिण महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या या दक्षिणी पट्ट्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी पावसाची शक्यता थोडी तुरळक आहे. आपण झटपट हा ECMW मॉडेलचाच एक व्हर्जन आहे, याचा आपण झटपट अंदाज बघणार आहोत. आज थोडं नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक पावसाच्या घटना घडू शकतात. थोड्याफार गडचिरोलीमध्ये घडू शकतात. या पलीकडे पावसाचा अंदाज नाही. स्थानिक वातावरण तयार झालं तर जे मॉडेलमध्ये डिटेक्ट झालेलं नाही. आता 20 तारखेला थोडं कोकण किनारपट्टीसहित ढगाळ परिस्थिती आणि घाटमाथ्यावर वाढू शकते. तुरळक पाऊस होऊ शकतो. त्याच दरम्यान लातूर, धाराशिव, सोलापूरच्या आजूबाजूने ढगाळ वातावरण, हलक्या पावसाचं वातावरण उशिरा तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. 21 तारखेला मात्र हवामानात बऱ्यापैकी बदल होणं अपेक्षित आहे. कोकण किनारपट्टीला जो आपण प्रत्यक्ष पावसाची वाट बघतो त्या ठिकाणी पावसाला सुरुवात होऊ शकते, वातावरण बदलू शकतं. परंतु यावर्षीचं एक वैशिष्ट्य आहे, जिथे पाऊस होणार आहे तिथे तुफान पाऊस होणार आहे. मात्र पावसाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची
आवश्यकता आहे. आपण प्रत्यक्ष असमान वितरण यावर्षी पावसाचं राहील हे आपण वेळोवेळी सांगत आलो आहोत. आपल्याला 22 तारखेला जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजात काय बदल होतो हे महत्त्वाचं आहे. आपण बघतो की कोकण किनारपट्टीसहित लगतचे सर्व जिल्हे अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे. रात्री उशिरापर्यंत देखील ठिकठिकाणी पाऊस होणं अपेक्षित आहे. या पावसाच्या प्रमाणात वाढ होईल कोकण किनारपट्टीकडून. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात देखील या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रत्यक्षात किती पाऊस पडतो, कारण मॉडेलचे पर्सेंटेज बदलत आहेत, अंदाज बदलत आहेत. कमी दाबाचं क्षेत्र जे निर्माण होईल त्यामुळे त्या बेसवर हवामान अंदाज दिलेला होता तोही बदलतोय. 23 तारखेला अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण मॉडेल दाखवत आहे. प्रत्यक्षात किती पाऊस येईल हे मात्र आपल्याला यावर्षी बघावं लागणार आहे. 24 तारखेला देखील कोकण किनारपट्टीतला पाऊस थोडा हलकासा कमी होतोय, मात्र मराठवाडा, विदर्भ पाऊस आहे. 25 तारखेला देखील मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पावसाची शक्यता आहे. थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यात, विदर्भातही पाऊस असेल. 26 तारखेला देखील पावसाचं प्रमाण थोडंफार कमी जरी होत असलं तरी विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पूर्व मराठवाडा, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र पावसाची शक्यता कायम आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव सर्व भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. 27 तारखेला काल जो अंदाज दिला गेला तो अंदाज आज नाही. त्यामुळं एवढ्या प्रमाणात अंदाज जर बदलणार असतील तर अंदाज सांगण्याची देखील कसोटी आहे. आपण बघतो की 28 तारखेला विदर्भात पाऊस दाखवला जातोय, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पाऊस दाखवला जातोय. या ठिकाणी आपण बघतो 28 तारखेलाही पाऊस आहे, परंतु प्रमाण उत्तरेकडून कमी आहे. पुन्हा एकदा दक्षिण कोकणात पावसाचा जोर 29ला वाढताना दाखवला गेला असला तरी उत्तरेकडून महाराष्ट्राच्या खूप पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात आहे. केवळ 30 तारखेपर्यंत आपण अंदाज बघणार आहोत. कोकण किनारपट्टीला पाऊस आहे, परंतु उर्वरित महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव 30 तारखेपासून कमी होण्याची शक्यता आहे. एकूणच जून संपतोय, 30 तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रात फार समाधानकारक परिस्थिती नाही. देशात तर त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती आहे. कित्येक राज्य कोरडे आहेत. त्यामुळे जर पहिल्याच महिन्याचा अंदाज एवढा कठीण असेल तर पुढे काय होणार, कारण एलिनोचा प्रभाव हा पुढील 3 महिन्यात अधिक वाढणार आहे. त्यामुळे जे आहे ते स्वीकारलं पाहिजे. बघूयात आयोडी जर सक्रिय झाला तर पुढचे महिने आपल्याला सकारात्मक होतील. आयोडीचे तसे संकेत आहेत. MGOचं फेज आपल्याला साधारण आता 22 तारखेपासून 27-28 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे आपण या काळात सुद्धा पाऊस बघू शकतो. बघूयात, प्रत्यक्ष अनुभव घेऊयात आणि अंदाजात पुढे जाऊयात. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.